नमस्कार मित्रांनो, मी आता आकुर्डीमधल्या गदिमा थिएटरमध्ये आहे आणि या ठिकाणी पिंपरी चिंचवड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल चालू आहे मित्रांनो. बरं का, आता हे फिल्म फेस्टिवल इंटरनॅशनल ह्यातली सगळी तुम्ही नावं बघितली तर यातला एकही पिक्चर म्हणजे 99% पिक्चर असे असतील की जे तुम्ही कधी नावं ऐकले नसेल, पाहायचं तर विशेष नाही. आता मी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला चुकून हजेरी लावली. म्हटलं काय असतं हे मामला बघूया, जनतेच्या पैशाचा कसा धोळा चालतो त्याचा एक नमुना आणखी वेगळं तुम्हाला मला दाखवायचा होता. उद्घाटनाला सुद्धा 30% पेक्षा कमी लोक, उद्घाटनाला 30% म्हणजे प्रत्यक्षात 3 दिवस जे काही धोळा पैशात चालणार आहे त्याला किती लोक असणार आहेत. आणि हे एवढी सगळी जाहिरात आहे, बरंच स्पॉन्सर कोण कोण दाखवलेत वगैरे बरं का. पण हे नावाला स्पॉन्सर आहेत म्हणजे पालिकेच्या खर्चाने या सगळ्या लोकांचं आपली जाहिरात करण्याचा कार्यक्रम आहे. आणि या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला पाहुणे म्हणून कोणत्या कोणत्या देशातले किती चित्रपट निर्माते, कलाकार आणि डायरेक्टर येणार आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे जागतिक चित्रपट महोत्सव आहे तर त्याला असं स्टीवन स्पीलबर्ग आणि असे मोठमोठे लोक त्याच्यामध्ये येणार, आर्नॉल्ड वगैरे असे सगळे. तर हे सगळे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सगळे पाहुणे येतं. यातले किती लोक चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत, यातले किती लोक डायरेक्टर आहेत, यातल्या किती लोकांना चित्रपटसृष्टीचा काय धचा म काहीतरी माहिती आहे. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की 3 दिवस ह्या थिएटरचं पालिकेचं भाडं बुडणार आहे. 3 दिवस या पालिकेचं जे काही वाकीचं उत्पन्न आहे ते बुडणार आहे. आणि हे चित्रपट कोणाकडे आज मोबाईल नाहीये, कोणाकडे यूट्यूब नाहीये, कोणाकडे टीव्ही नाहीये, एवढा सगळा काळ पुढे गेलेला असताना का लोकांच्या खिशामध्ये हात घालायचा, का नागरिकांच्या खिशामध्ये हात घालायचा आणि का पालिकेचे पैसे बर्बाद करायचे. तर असे कार्यक्रम राबवायचे ज्याचा नागरिकांना उपयोग शून्य, नागरिकांना गरज त्याची अजिबात नाही. पण पुढाऱ्यांना आपलं पुढारकी पण मिरवण्यासाठी आणि म्हणजे आपले पालिकेचे अधिकारी आम्ही काहीतरी करतो, आमचा विभाग काहीतरी करतो तर ते दाखवण्यासाठी. बरं करतो काय तर खड्डेच पाडतो, करते काय तर मातीतच घालायचे कार्यक्रम. मला सांगा, तुमच्याकडे टीव्ही नाही, तुमच्याकडे मोबाईल नाही, तुमच्याकडे युट्यूब नाही, कोण चित्रपट बघायला येतो. पण हे राबवायचं 3 दिवस मस्तपैकी पाहुणचार, हार तुरे, जेवण सत्कार आणि बाकीच्या सेटिंग मीटिंग तुम्ही फक्त करत राहा, वोटिंग.